नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण तारक मंत्राने अभिमंत्रित केलेलं जे पाणी असतं, ज्याला आपण तारक तीर्थ म्हणतो, तर या तारक तीर्थाचे फायदे काय आहेत आणि त्याचा आपल्या वास्तूवर, आपल्या घरावर, आपल्या व्यवसायावर कसा परिणाम होतो, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर तुमचेही असे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की मांडा. त्या प्रश्नांचे देखील निवारण होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू आपला जो विषय आहे की तारक तीर्थाने नेमकं काय होतं, वास्तूवर काय परिणाम होतात, त्याचे फायदे काय, हे जाणून घेऊयात. तर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राने अभिमंत्रित केलेलं हे पाणी हे केवळ पाणी नाही, तर ते एक चैतन्यमयी तीर्थ आहे. आता वास्तुशास्त्रात आणि अध्यात्मात पाण्याचा उपयोग ऊर्जा वाहून नेण्यासाठी केला जातो. जर आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये नकारात्मकता, कलह किंवा जडपणा जाणवत असेल तर हा उपाय रामबाण ठरतो. तर हा उपाय कसा करायचा आणि त्याचे वास्तूवर काय परिणाम होतात हे पाहूयात. तर स्वामी भक्तांनो, हा पाणी अभिमंत्रित करण्याचा विधी आपण कोणत्या वेळी करू शकतो किंवा त्याला काय साहित्य लागतं, त्याचा विधी काय असतो, हे जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर अंघोळ झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी देखील हा विधी करू शकता. त्यासाठी एका तांब्याच्या भांड्यात ग्लास किंवा पेलाही चालेल, स्वच्छ पाणी त्यात घ्या आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा. डोळे मिटून पूर्ण एकाग्रतेने तारक मंत्र म्हणा. मंत्र म्हणताना असा भाव ठेवा की स्वामींची वैश्विक शक्ती जी आहे की तुमच्या हातावाटे पाण्यात उतरत आहे आणि स्वामींचा हा मंत्र 11 वेळा म्हणा. कोणता? तर तारक मंत्र. त्याचबरोबर अभिमंत्रित केलेलं हे तीर्थ घेऊन संपूर्ण वास्तूत शिंपडा. सर्वप्रथम तर तुम्ही घराच्या मुख्य चौकटीवर हे पाणी शिंपडा. यामुळे बाहेरून येणारी जी नकारात्मक ऊर्जा किंवा लोकांची दृष्ट नजर आहे ती घरात प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर वास्तूच्या चारही कोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडा, कारण कोपऱ्यांमध्ये ऊर्जेचा प्रवाह साचून राहतो आणि यामुळे आपल्याला घरामध्ये जो जडपणा कायमचा जाणवत असतो तो जडपणा दूर होतो. त्याचबरोबर आपल्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल, जी दीर्घकालीन आजाराचा सामना करत असेल किंवा कोणीही सामान्य जरी आजारी कोणी असेल तरी त्यांच्या खोलीत आणि बेडवर तुम्ही हे पाणी शिंपडा. यामुळे तिथली सिकनेस एनर्जी नष्ट होते आणि रुग्ण, तो आजारी व्यक्ती लवकर बरा होतो. त्याचबरोबर आपला जर एखादा व्यवसाय असेल तर आपण त्या व्यवसायाच्या ठिकाणी हे तीर्थ शिंपडू शकतो. त्याचबरोबर आपलं जर शॉप असेल, व्यवसायामध्ये जी व्यवसायाची जागा असेल, मग दुकान असेल, ऑफिस असेल, त्या ठिकाणीही आपण मुख्य प्रवेशद्वारावर हे पाणी शिंपडल्याने आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायात प्रगती होते आणि आपल्या कामातील अडथळे हे दूर होतात. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, तारक तीर्थाचे आपल्या वास्तूवर होणारे सूक्ष्म परिणाम कोणते आहेत याविषयी बोलायचं झालं तर पाण्याचे रेणू मंत्राच्या लहरी हे शोषून घेतात. जेव्हा हे पाणी वास्तूत पसरते तेव्हा तिथल्या वातावरणाची फ्रिक्वेन्सी उंचावते. त्याचबरोबर ज्या घरात विनाकारण वाद होतात, भांडणे होतात, कलह होतात, तिथे हे पाणी शिंपडल्याने सदस्यांच्या मनातील जी आक्रमकता असते ती कमी होऊन घरामध्ये शांती नांदते. त्याचबरोबर जर मुलांना रात्री भीती वाटत असेल किंवा वाईट स्वप्ने पडत असतील किंवा मुलांनाच काही घरातील कोणत्याही मुख्य असेल किंवा मोठ्या व्यक्तींना असेल, जर त्यांना वाईट स्वप्न पडत असतील, भीती वाटत असेल, तर त्यांच्या उशाशी तुम्ही हे पाणी शिंपडावे आणि यामुळे सुरक्षिततेचं वलय त्यांच्या भोवती निर्माण होतं आणि स्वप्न पडणं बंद होतं. त्याचबरोबर जर घराच्या बांधकामात काही दोष असतील तर तिथली नकारात्मकता ह्या तीर्थाने कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असं उपयोग होतो. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या घरातील वास्तुदोष तारक तीर्थाने सौम्य होतो. त्याचबरोबर आपल्यालाही जर काही आजार असेल किंवा काहीही जर आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर आपण हे तारक तीर्थ रोज प्राशन केल्याने आपल्याला खूप सारे बदल अनुभवायला मिळतात आणि अनुभव येतो. तारक तीर्थाचे खूपसे फायदे आहेत. यामुळे खरंच बऱ्याचशा जणांचे अनुभव आहेत की व्यवसायात खूप बरकत झाली.
व्यवसायात भरभराट झाली. त्याचबरोबर या तारक तीर्थामुळे एखाद्याचं म्हणजे जे कोणी हा उपाय करतात तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललेलं आहे. आयुष्याचा भाग्योदय या तारक तीर्थामुळे झालेला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की हा विधी करण्यासाठी म्हणजेच हा जो उपाय करण्यासाठी तारक तीर्थ महाराजांचं बनवण्यासाठी तारक मंत्र किती वेळा म्हणायचा, तर 11 वेळा तुम्ही हा तारक मंत्र म्हणून जर हे तारक तीर्थ बनवलं तर अगदी उत्तम आहे आणि खरंच लवकर रिझल्ट पाहायला मिळेल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, तारक तीर्थ बनवाल, हा उपाय नाही आहे तर हे तारक तीर्थाचे एक वलय आहे, जे वलय आपलं आयुष्य बदलवून टाकतं आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्याचा भाग्योदय करतं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि जेव्हा तुम्ही तारक तीर्थ बनवाल तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.